मंडळी नमस्कार. GM न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता नव्याने जे इलेक्शन झालेले आहे नगर परिषदचे आणि महानगरपालिकेचे, त्याचा आढावा घेण्यासाठी आपण सर्वत्र फिरत आहोत आणि आज आपण आलेलो आहोत रिसोडमध्ये. रिसोडमधील आपल्या सोबत आहेत आरोग्य व शिक्षक सभापती आणि प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक श्री संतोषजी चराटे सर. यांचा बद्दल मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की बऱ्याच वर्षांपासून म्हणजे एकंदरीत 2014 पासून ते या राजकारणामध्ये आहेत. ते व त्यांची पत्नी समाजसेवेसाठी अखंडपणे त्यांचे प्रयत्न सुरू असतात. प्रभागासाठी असो किंवा रिसोडकरांसाठी असो, ते नेहमी त्यांच्या हाकेला धावून जात असतात. तर आज आपण त्यांच्यासोबत भेटलेलो आहोत आणि त्यांची एक मुलाखत आपण आपल्या चॅनलला प्रसारित करणार आहोत. सर्वात आधी आरोग्य व शिक्षक सभापती आणि प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक श्री संतोषजी चराटे सरांचं आपल्या GM न्यूज मध्ये आपण स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. जसं की 2014 पासून आपण राजकारणामध्ये आहात आणि या समाजसेवेसाठी अखंडपणे तुमचे प्रयत्न हे सुरू आहेत. पण मला आधी हे ऐकायचंय सर, ही राजकारणाची जी सुरुवात असते ती खूप आधीपासून आपल्याला करायची असते. जेव्हा आपण एखादं पद मागत असतो, आपल्याला एखाद्या पदावरती काम करायचं असते, तर ही जी समाजसेवेची सुरुवात आहे ती कशी आणि कुठून सुरू झाली? मुळात राजकारणाची सुरुवात ही कुठून सुरू झाली, मला हे ऐकायचंय. मी सर्वप्रथम मला समाजसेवेची आवड होती आणि मी पत्रकारिता केली. पत्रकारितेत मला समाजसेवा करण्याची आवड झाली आणि मी लोकांच्या समस्या, ज्या समस्या आहेत त्या लोकांच्या समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून मांडायचो आणि त्यांच्या सॉल्व्ह करायचो. त्याच्यामुळे काही असं करता करता माझ्या लक्षात आले की आपण आता पत्रकारितेच्या माध्यमातून बरीचशी सेवा केली आणि आपण आता नगरसेवक हो अशी इच्छा झाली. मी सर्वप्रथम माझी पत्नी मीरा संतोष चराटेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभं केलं आणि थोड्याशा मताने पराजित झालो. त्याच्यानंतर मी हार न मानता पुढे पुन्हा तशीच समाजसेवा करत चाललो, लोकांच्या समस्या सॉल्व्ह करत गेलो आणि मी 2014 मध्ये माझी पत्नी मीरा संतोष चराटे हिला मी अपक्ष उभं केलं आणि सर्वात जास्त शहरामधील लीडनं माझी पत्नी निवडून आली आणि तेव्हापासून माझी पत्नी निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा सभापती झाली. पाण्याच्या ज्या काही समस्या होत्या त्या पाण्याच्या समस्या नागरिकांच्या त्या माझ्या पत्नीने सोडवल्या. त्यानंतर आरोग्य शिक्षण सभापती झाल्या. मग आरोग्याच्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्या, जितक्या काही समस्या होत्या नागरिकांच्या समस्या आल्यानंतर त्या समस्या सोडवत गेलो आणि त्यावेळेस आम्ही एक विचार केला की सर्व नागरिक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मग आपण आता या नागरिकांपर्यंत पोहोचावं कसं आणि आपल्या काही ज्या काही नगरपालिकेच्या सुविधा त्या कशा पोहोचवा. त्याच्यामुळे मी एक तक्रार निवारण ग्रुप तयार केलं. पहिले केलं तर तक्रार निवारण ग्रुप हा प्रभागापुरता मर्यादित, त्यानंतर शहरातील बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी येत चालल्या, त्यामुळे मी तक्रार निवारण रिसोड शहर हा ग्रुप तयार केला आणि त्याच्यामध्ये सर्व शहरातील नंबर ऍड केले आणि ज्या ज्या लोकांच्या तक्रारी येत चालल्या त्या तक्रारी मी सोडवत चाललो. त्यामुळे मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा 2019 मध्ये मी स्वतः उभा राहिलो शिवसेना या पक्षावर, शिंदे गटाकडून. आदरणीय भावनाताईंनी मला तिकीट दिलं आणि माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला जे कामं केले, विकास कामे केले, त्या कामाच्या माध्यमातून परत मला एक चान्स मिळाला आणि मी आणखी निवडून आलो. आज मी निवडून आल्यानंतर आरोग्य शिक्षण सभापती झालो. आणि आरोग्य शिक्षण सभापती झाल्यामुळे शहरातील काही ज्या काही समस्या आहेत, कोणत्या नाल्या साफसफाईच्या असतील, कोणत्या स्वच्छतेच्या असतील, कोणत्या पाण्याच्या असतील, बऱ्याचशा लाईटाच्या समस्या आहेत, अशा समस्या मी सोडवत गेलो. बिलकुल सर, आता तुम्ही जे काही कामे आधी केलेली आहे आणि त्याचंच एक रूप तुम्हाला आज मिळालेलं आहे, त्याचं बक्षीस म्हणून आज तुम्ही आरोग्य व शिक्षक सभापती झालेला आहात. मला हे विचारायचं आहे की तुम्ही प्रभागामध्ये आतापर्यंत ज्या निवडणूक आता लढवलेली आहे आणि तुम्ही जिंकले सुद्धा आहात, तर प्रभागातील जनतेचे प्रश्न तुम्ही कशा प्रकारे सोडवलेले आहेत आतापर्यंत आणि रिसोडकरांसाठी नेहमी कसे तुम्ही हाकेला धावून जात होतात? माझा प्रभाग हा राखीव होता आणि माझ्या प्रभागामध्ये बऱ्याचशा समस्या होत्या. कुठे रोड नव्हत्या, नाल्या नव्हत्या, पाण्याची व्यवस्था नव्हती, कुठे बोर पंप नव्हते, कुठं समाजातल्या लोकांना कुठे बसण्यासाठी एखादा ठिकाण नव्हतं. मी सर्वात पहिले एक सुरुवात केली की रिसोड शहरामध्ये जिथे कुठे रोडची समस्या, त्या रोड समस्या, पाईपलाईन होत्या, पाईपलाईन टाकून दिल्या, रोड करून दिले. संत रविदास नगर मध्ये समाजगृह तयार करून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये सभागृह तयार करून दिले. पंचशील चौक येथे बोर पंप करून दिले. आंबेडकर नगर येथे बोर पंप तयार करून दिले. त्यानंतर
पंचशील चौक इथे एक सभा बोर पंप करून दिला. इंदिरानगर असे बरेच बोर पंप केले आणि त्यांची पाण्याची जी समस्या ती पाण्याची समस्या मी त्यांची सोडवली. बिलकुल. मग त्यांना असं वाटलं की बाबा आपलं एकच असे नगरसेवक की जे वारंवार आपल्या कुठे जे काही शब्द टाकला तो पूर्ण होतो. त्याच्यामुळे त्या लोकांनी परत एकदा मला इलेक्शन मध्ये निवडून दिलं आणि मी आता पुन्हा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, आता मी या आठवड्यात दोन बोर पंप मारले, भरपूर पाणी सुद्धा लागलं. सर, आता तुम्ही आरोग्य आणि शिक्षक सभापती आहेत, तर तुम्हाला शिक्षणावरती आणि आरोग्यावरती पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत रिसोड शहर कसं आहे? आरोग्याच्या बाबतीत रिसोड शहर चांगलंच आहे. फक्त इतकं झालं की आता प्रशासक काळ होता, प्रशासक काळामध्ये शासनाचा निधी नव्हता आणि ज्या घंटागाड्या आमच्या होत्या आम्ही स्वतः नगर परिषदेने खरेदी केल्या होत्या. पण निधी नसल्यामुळे आम्ही काय केलं, आमचा जो निधी शहरातून जो येतो टॅक्सच्या माध्यमातून, आम्ही त्या टॅक्सच्या माध्यमातून जो निधी होतो त्याच्यावर त्या घंटागाडीवर खर्च केला आणि आमच्या ज्या घंटागाड्या रिसोड शहरात चालवल्या आणि स्वच्छतेवर भर दिला आणि लोकांना त्रास होणार नाही अशी त्यांची काळजी घेतली. बरं. सर, आता शिक्षणावरती आपण एक प्रश्न घेऊयात की ज्या शाळा आहेत आपल्या रिसोड मधल्या, त्यांना डिजिटल करण्यासाठी किंवा स्मार्ट शाळा बनवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करीत आहात? आमचे प्रयत्न चालूच आहे. आता आम्ही एक शाळेत थोडस बांधकामासाठी आम्ही 50 लाख रुपये आणलेला निधी, तेव्हा 40 लाख रुपयाचे बांधकाम करणार आणि 10 लाख रुपये विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सोय नसल्यामुळे त्यांनी तिथं फिल्टर चालू करून देणार. 2 शाळेत 2 फिल्टर चालू करणार. बरोबर. सर, आता त्याचबरोबर तुम्ही जे सांगितलेलं आहे की घंटागाडीची तुम्ही व्यवस्था, घंटागाडीची जी व्यवस्था आहे आरोग्याच्या बाबतीत, मी एक प्रश्न विचारला आणि त्यावरती तुम्ही ते उत्तर दिलं. पण भरपूर नागरिकांचे हे प्रश्न आहेत की घंटागाडी ही बरेच दिवसांपासून येत नाहीये किंवा खूप तुटवडा आहे या घंटागाड्यांचा, तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करीत आहात? नागरिकांचं बरोबर आहे, कारण की इथे प्रशासक काळामध्ये काय झालं, निधी उपलब्ध नसल्यामुळे त्या घंटागाड्या नागरिकांच्या रोज त्याच्या घरापर्यंत पोहोचायला पाहिजे त्या पोहोचत नव्हत्या. एक दिवस आड करून जात होत्या. त्यामुळे आता शासनाने निधी आम्हाला 2.5 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आम्ही घंटागाडीचा टेंडर सुद्धा आज लावलेला आहे. आता टेंडर झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही समस्या त्या समस्या राहणार नाहीत, त्यांच्या समस्या पूर्ण निवारण होतील. बिलकुल. सर, आता तुम्ही आरोग्य आणि शिक्षक सभापती आहात, तर या रिलेटेड भरपूर काही योजना असतात शासनाच्या, तर या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात किंवा वरून त्या जनतेसाठी आणाव्यात, यासाठी तुम्ही काय करीत आहात? सर्वप्रथम आम्ही ज्या काही योजना आलेल्या आहेत शासनाच्या, त्या योजना आम्ही प्रत्येक, आता मोबाईल आहेत, मोबाईलमध्ये सर्वांचे ग्रुप झालेले आहेत, त्या ग्रुपमध्ये आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवतो. कुठं ॲटो लावतो, कुठं माध्यमातून आम्ही त्या जितक्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजनेचा पाठपुरावा करून त्या नागरिकांपर्यंत पोहोचवतो. बिलकुल. तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्राथमिक केंद्र असणं गरजेचं आहे. इथे सुद्धा प्राथमिक केंद्र आहे, तर त्याची व्यवस्थित सुधारित आहे का, किंवा मग तिथे डॉक्टर्स अवेलेबल असतात का, किंवा ज्या काही गोष्टी प्राथमिक गरजा असतात लोकांच्या किंवा काही दुर्घटना झाली तर त्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत का? सध्या रिसोड शहरामध्ये प्राथमिक केंद्र खूप छान आहे. इथे कोणत्याच प्रकारची अडचण नाही आणि शासनाने आताच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एक चालू करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे नागरिकांच्या ज्या काही शहरामध्ये अडचणी होत्या त्या त्याच्यामुळे सॉल्व्ह झालेल्या आहेत. बिलकुल. सर, आता आपण प्रभागाविषयी मला थोडी माहिती हवी आहे तुमच्याकडून आणि प्रभाग क्रमांक 2चे तुम्ही नगरसेवक आहात, तर मला त्याबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. जसं की 2014 पासून तुम्ही या प्रभागाविषयी तुम्हाला माहिती आहे, तर किती सखोल ज्ञान तुम्हाला या प्रभागाविषयी ते मला जाणून घ्यायचंय. किती लोकसंख्या आहे जनरली सर या प्रभागाची? माझ्या प्रभाग 2 मध्ये 2810 लोकसंख्या आहे. त्याचे मतदान आहे त्यांचे 2810 आणि त्या 2810 लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो ग्रुपच्या माध्यमातून. त्यांच्याबरोबर जाणं, भेटीगाठी घेणं, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही समस्या त्यांच्या जाणून घेतो, कशा काय निवारण करता येईल ते निवारण करतो. बिलकुल. भरपूर काही अशा महिला सुद्धा आहेत तुमच्या प्रभागामध्ये, तर मॅडम सुद्धा एकेकाळी नगरसेवक राहिलेले आहेत, तर त्या मॅडमचं आणि त्या महिलांचं कसं बॉन्डिंग आहे, किंवा महिला त्या मॅडमला तेवढ्या तत्परतेने आपल्या समस्या सांगतात का, किंवा काय समस्या आहेत महिलांची जनरली? आता सर्वप्रथम असं झालेलं की पहिले माझी पत्नी नगरसेविका होती. माझी पत्नी नगरसेविका असल्यामुळे ती प्रभागामध्ये फिरायची, लोकांच्या समस्या जाणून घ्यायची, त्यांचे नंबर घ्यायचे, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असल्यामुळे कोणाची काय समस्या आहे ती फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटायची. त्यामुळे मला आणखीन सोपं झालं की तोच प्रभाग माझा 70% मला आता परत तोच प्रभाग आलेला आहे. त्याच्यामुळे मला लोकांच्या पर्यंत जाण्याचं आणि त्या लोकांसोबत संपर्क करण्याचं
आणखी सोपं झालेलं आहे. बिलकुल सर, जसं की मला एक प्रश्न आढळत आहे की इथे पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाहीये किंवा जो काही अडोळी धरणामधनं पाणी पुरवठा व्हायला पाहिजे तो व्यवस्थितरित्या इथे होत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेले आहेत का? सध्या महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाईची खूपच पाणी टंचाई आहे. पण हा रिसोड शहर असं आहे की रिसोड शहरामध्ये पाणी टंचाई नाही. बरं. रिसोड शहरामध्ये सर्वात जास्त पाणी भेटतो. पहिले 3 दिवसावर होतं, काही दिवस आता पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही तो 8 दिवसावर केलेला आहे. आठवड्यात एकदा नळ येतात. आणि जो एक लोकांना जो त्रास होता, नेहमी लाईन जात होती, लाईन गेली पाणी येत नाही. आणि पहिले शहर छोटं होतं, ते पाईपलाईन कमी होत्या आणि आता शहर वाढलेलं आहे, त्याच्यामुळे थोडा त्रास होत आहे नागरिकांना. पण आता 70 कोटीची निधी आदरणीय भावनाताई गवळी यांनी मंजूर करून दिलेला आहे. आणि तो निधी मंजूर झाला आणि तो आमचे जे कामं झाले तर शहरातील कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही. बिलकुल सर, आता जो मेन रोड आहे किंवा मग छोटे छोटे जे काही रस्ते आहेत आपल्या रिसोड मध्ये, जर कोणी पुरुष किंवा महिला किंवा म्हातारे लोक जे चालत, वृद्ध लोक जे चालत असताना ते कुठे थकले तर त्यांना बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही किंवा असं कुठलं झाड नाही की त्याच्याखाली त्यांची बसण्याची व्यवस्था होऊ शकेल, तर त्यासाठी काही प्रयत्न? सर्वप्रथम आमचा असा मानस आहे की शहरातील जे वृद्ध लोक आहेत त्या लोकांना जे सकाळी फिरण्यासाठी जातात, संध्याकाळी फिरण्यासाठी जातात, कुठं थकले, कुठं दमा आला तर त्यांच्यासाठी जागोजागी बसण्याची व्यवस्था करावी अशी आमची एक मानस आहे. आणि दुसरा एक विषय असा आहे की शहरामध्ये लहान विद्यार्थ्यांना, शाळकरी विद्यार्थ्यांना फिरण्यासाठी कोणतेच गार्डन नाही, कुठं स्विमिंग पूल नाही. तर शासनाची जागा जर आम्हाला मिळाली तर आम्ही लवकरात लवकर तो पण मार्गी लावू. बिलकुल सर, आता मला एक प्रश्न जनतेमधून कळालेला आहे की जे वन उद्यान आहे आपल्या रिसोड मधले, वन उद्यान ते कबीर कुटी हा जो रस्ता आहे इथे कुठेच लाईट्सची व्यवस्था नाही, स्ट्रीट लाईट नाही आहे. यामध्ये दुर्घटना सुद्धा वाढत आहेत, ऍक्सिडेंटचे प्रकार वाढत आहे, तर त्यासाठी काही केलेलं आहे का तुम्ही? आम्ही आता नेमकं एक एस्टिमेट तयार करणार आहोत की वन उद्यान ते कबीर कुटी या मध्यभागी, दिवाळीच्या मध्यभागी आम्ही सौर ऊर्जेची लाईट लावणार आहोत. ते लाईट लावण्याचं कारण असं आहे की जर लाईट लावले तर सौर ऊर्जेत एक तर बिल येणार नाही, नगर परिषदेला जास्त टॅक्स भरायचं काम पडणार नाही आणि कोणताही त्रास होणार नाही. आणि त्याच्यामुळे जर लाईट लावली तर कोणतीही दुर्घटना घडणार नाही. आम्ही लवकरात लवकर करण्याचा मानस आहे आमचा. बिलकुल सर, आता तुम्ही यावेळेस रिसोडकर आपल्याला बघत आहेत, प्रभागातील जनता बघते आहे, त्यांच्या समस्या ज्या काही राहून गेलेल्या आहेत तर त्या समस्या आता इथून पुढे कशा प्रकारे वेग येणार आहे त्या समस्यांना किंवा कशा प्रकारे त्या समस्या तुम्ही सोडवण्यासाठी यशस्वी होणार आहात, याबद्दल तुम्ही काय सांगा, काय संदेश? सर्वप्रथम आता सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आमचे युतीचं सरकार आहे. इथे आमचे नेते आदरणीय भावनाताई गवळी आणि अनंतराव देशमुख आहेत. आणि हे दोघंही निधी म्हणजे आम्हाला कमी पडू देणार नाही आणि आम्ही शहराच्या कोणत्याही नागरिकांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. जास्तीत जास्त कामं करू, त्यांच्या समस्या जितक्या काही तितक्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न 100% करू. यासोबत सर आणखीन हा प्रश्न की रिसोड मध्ये ज्या काही नाल्या आहेत तर नाल्या अशा उघड्यावरती पडलेल्या आहेत किंवा खूप कचरा त्याच्यामध्ये साठलेला आहे, त्यामुळे दुर्गंधी सुद्धा वाढत आहे, आरोग्याच्या बाबतीत पण प्रश्न उचलले जात आहेत आणि सोबत सुद्धा तिथे ऍक्सिडेंटचं प्रमाण किंवा दुर्घटना सुद्धा होत आहेत, तर त्यासाठी काय करीत आहात तुम्ही? सर्वप्रथम आपल्या रिसोड शहरात ज्या नाल्या आहेत त्या नाल्यासाठी आम्ही आता सर्व नाल्या खुल्यात ओपन आहेत, त्याच्यासाठी आम्ही आता एक एजन्सी तयार करणार आहोत. आणि ती एजन्सी तयार केल्यानंतर जितक्याही नाल्या त्या अंडरग्राऊंड करणार आहोत, मग जेणेकरून त्या खुल्या राहणार नाही, कोणती घटना घडणार नाही, कोणाला त्रास होणार नाही आणि जो पाणी जाणार त्याची दुर्गंधही आपल्याला येणार नाही, तर कचरा दिसणार नाही. त्याची लवकरात लवकर आम्ही तयारी करत आहोत. आणि दुसरा एक विषय असा महत्त्वाचा की जो शहरामधील पाणी एका आपल्या रिसोड शहरातील एक नाल्यामध्ये जातो, तो नाल्यामध्ये न जाता आम्ही 2 एकर ते 3 एकर शेती घेण्याचा ठरवलेला आहे. तो पूर्ण शहरातील पाणी एका जागेवर जमा होईल आणि तो पाणी फिल्टर करून त्याचा भविष्यात काहीतरी उपयोग घेतला जाईल अशी एक योजना तयार करत आहोत. सर, जाता जाता आरोग्य व शिक्षक सभापती या नात्याने तुम्ही रिसोडकरांना काय आवाहन करणार आहात आणि येणाऱ्या या 5 वर्षांसाठी काय आव्हान असणार आहे जनतेसमोर तुमचं? मी सर्वप्रथम शहरातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करीत आहे की आता सध्या पाण्याची खूप टंचाई आहे आणि आपण पाणी कमीत कमी वापरावं आणि पाणी कोणतेही वाया जाऊ नये, नळाला तोट्या लावा. आणि दुसरं की सर्व शहरातील नागरिकांनी आपल्या दुकानासमोर जो तो कचरा असतो तो कचरा एका जागी जमा करावा, रस्त्यावर फेकू नये, जेणेकरून शहरामध्ये घाण दिसेल व शहराचे नाव खराब होईल, असे काही कृत्य करू नये.
आपली काही समस्या असली तर आपण आरोग्य विभागाशी किंवा आरोग्य सभापती या नात्याने आम्हाला कळवा. आम्ही आपली समस्या लवकरात लवकर सोडू आणि आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी पण घेऊ. आणि शहरातील नागरिकांना एक मी आता लवकरच पावसाळ्याचे दिवस येणार आहेत, जास्तीत जास्त झाडं लावा. आणि झाडे लावल्यामुळे कसं आज पहा टेम्परेचर किती वाढलेलं आहे, घरून बाहेर निघणं मुश्किल आहे. जास्तीत जास्त झाडं लावले तर उद्या भविष्यात आपल्याला इतका टेम्परेचर वाढणार नाही आणि कुठेतरी बसण्यासाठी आणि कुठेही आपण थकलो तर थांबू शकतो. आणि झाडांची आवश्यकता आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त झाडं लावा अशी आमची अपेक्षा आहे, विनंती आहे. आणि आपण या विनंतीला मान द्यावा अशी पुन्हा एकदा विनंती करतो. तर सरांनी सांगितलेलं आहे की पाण्याची टंचाई आपल्याला भासत आहे. रिसोर्टमध्ये असो किंवा कुठेही असो पाण्याचा तुटवडा निर्माण होतोच आहे. तर नळाला तोट्या बसवून घ्या आणि पाणी आपल्याला आवश्यकतेनुसारच आपण वापरा. आणि सोबतच झाडे लावण्याचा सल्ला सुद्धा सरांनी दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला आणि आपल्या होणाऱ्या जे मुलं बाळं आहेत त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना चांगलं ठरेल. एक दुसरा विषय होतो मॅडम की आपल्या शहरातील ज्या समजा नाल्या वगैरे ते आपल्याला समजा अंडरग्राऊंड करायचं आहे, ज्यासाठी आपण एजन्सी. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या चॅनलला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर हे होते माझ्यासोबत श्री संतोषजी चऱ्हाटे सर, प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक आणि आरोग्य व शिक्षक सभापती. आपण त्यांच्याकडनं भरपूर प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे, संपूर्ण माहिती आपण रिसोर्ट या शहराची घेतलेली आहे. तरी काही प्रश्न असतील तुमचे जनतेचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. पुन्हा अशा मुलाखती बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा.